हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये शिक्षक भरती 2025-26 म्हणजेच टेट 2025 जी शिक्षक भरती सध्या पेंडिंग आहे त्याच्याबद्दल असणारं आज या ठिकाणी मंत्रालयात माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक झालेली आहे त्या बैठकीत नेमके काय विषय चर्चिले आहेत याच्याबद्दल थोडीशी माहिती पाहूयात. पसंतीक्रम कधी सुरू होऊ शकतात याबद्दलही असणार आपण या व्हिडिओमध्ये असणारं माहिती पाहूयात, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्या समोर येत राहतील. शिक्षक भरतीच्या लेटेस्ट अपडेटसाठी आपण व्हॉट्सअप चॅनल पण तयार केलेला आहे, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही असणारं ते व्हॉट्सअप चॅनल जॉईन करून घ्या जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्या समोर येत राहतील. तर बघा, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बैठक झालेली आहे. या बैठकीला या ठिकाणी दादाजी भुसे तसंच पंकज भोयर जे माननीय राज्यमंत्री आहेत शिक्षण विभागाचे, तसंच या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी रणजित सिंह देओल जे प्रधान सचिव आहेत या ठिकाणी शालेय शिक्षण विभागाचे, हे उपस्थित होते. तर या बैठकीमध्ये ज्या गोष्टी मांडलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्या ठिकाणी 55-60 संदर्भातला नियम असेल TET बाबत, की जसं की मागच्या भरतीमध्ये ज्यांना असणाऱ्या त्या ठिकाणी 60% कमी गुण होते, मग त्यांना टेटला किती जरी मार्क असतील तरी त्यांना त्यांच्या कॅटेगरीच्याच जागा देण्यात आलेल्या होत्या. तर याच्या संदर्भात असणारा सर्वोच्च न्यायालयानं जो निर्णय दिला त्याच्यानुसार असणारं ती पात्रता परीक्षा ठरवून 55-60चा नियम म्हणजेच या ठिकाणी 55% जास्त गुण असणारा कोणता उमेदवार हा ओपनसाठी पण पात्र आहे हे या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं. तर त्या संदर्भात चर्चा झालेली आहे. शिक्षक भरती पवित्र पोर्टल जे की या ठिकाणी उमेदवारांसाठी प्राधान्यक्रम कधी सुरू होणार, म्हणजे काय असणाऱ्या अडचणी आहेत, आंतरजिल्हा बदलीबद्दल असेल, त्याचबरोबर TET पदोन्नतीबाबत असेल, तर या सर्व गोष्टी असणाऱ्या या ठिकाणी चर्चेला गेलेल्या आहेत. आणि आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी लवकरच असणारा पवित्र पोर्टलचा जो प्राधान्यक्रमचा टॅब आहे, पसंतीक्रमचा जो टॅब आहे, तो येणाऱ्या 4-8 दिवसामध्ये सुरू होण्याची दाट शक्यता आहे. तसं तर मला असं वाटतंय म्हणजे जे त्या ठिकाणी सोर्स मधले आपण म्हणतो सूत्र, त्या सूत्रों के हवाले से खबर जर सांगायची झाली तर 5 तारखेला म्हणजेच या ठिकाणी 2 दिवसामध्ये टॅब सुरू होण्याची शक्यता जास्त आहे. जर तिथं नाही झाला तर मग पुढच्या लगभग असणारा 15 तारखेपर्यंत होऊ शकतो. 5 तारखेपर्यंत जर नाही झाला तर एकंदरीत हे त्या ठिकाणी पसंतीक्रमच्या टॅबबाबत होतं. 55-60चा नियम तो तर असताना त्याच्याबद्दल अधिकृत असणारा GR येईलच. एकंदरीत ही छोटीशी अपडेट्स मी तुमच्यासमोर पोहोचवलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचे नवनवीन अपडेट्स तुमच्यासमोर असणारं येत राहतील. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. टेक केअर.